भोंदूबाबा अशोक खरात याच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया नाशिकच्या जिल्हा प्रशासनाकडनं सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 2012च्या ऑक्टोबर महिन्यात भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिकच्या जिल्हा प्रशासनाकडून बंदुकीचा परवाना देण्यात आला होता. त्याच्यानंतर 2024 सालात भोंदूबाबानं हा परवाना नूतनीकरण करून त्याची मुदत 2028पर्यंत करून घेतली होती. आता या संपूर्ण घटनेनंतर तपासामध्ये त्याच्या फार्म हाऊसवर ही बंदूक देखील सापडली आहे. 21 काडतुसं देखील सापडलेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे 5 जिवंत काडतुसं या ठिकाणी सापडलेत. त्याच्यामुळे भोंदूबाबानं हे जिवंत काडतुसं नेमके कशासाठी वापरले ह्याचा देखील तपास SIT आणि क्राईम ब्रांचच्या मार्फत सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आता नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भोंदूबाबा अशोक खरात याला जो काही 2012 साली आणि त्यानंतर नूतनीकरण करून 2024 साली जो परवाना बंदुकीचा देण्यात आला आहे तो रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता भोंदूबाबा अशोक खरातचे पाय आणखी खोलात जात असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. याच दरम्यान आता प्रशासनाच्या वतीनं त्याचा बंदुकीचा परवाना कधी रद्द करण्यात येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवरेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.